नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने 20 जून ते 26 जून दरम्यान अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे। एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया या संकल्पनेतून पोलीस विभागाने नशा विरोधात व्यापक मोहीम उघडली आहे। या मोहिमेत शाळा कॉलेजमधील विद्यार्थी, खेळाडू, विविध सामाजिक संस्था सहभागी होणार असून शहरात रॅली, व्याख्यानं, पोस्टर स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे। पोलीस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी सांगितले की गेल्या वर्षभरात अंमली विरोधी पथकाने सुमारे 8 कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे। नागपूर शहर नशामुक्त करण्याचा निर्धार पोलीस विभागाने केला असून ही मोहीम जनतेच्या सहकार्याने यशस्वी करणारच असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला। मला अजून एक सांगायचे की ही नशा आणि त्याशिवाय त्याचे जे विक्री वगैरे याच्यामुळे अजून क्राईम्स होतात, म्हणजे मर्डर पर्यंत होतात किंवा अँटी डिस्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज मध्ये पण होतात, काही टेररिझम मध्ये पण याच्या जे पैसे आहेत तो त्याच्यात जातो। किंवा तुम्ही जे नाव घेतले, 1-2 नाव, त्यांच्या विरुद्ध आमची कारवाई चालू आहे आणि त्याला आपण जसे हे मोठं कारवाई आपण केलेली आहे त्याच अनुषंगाने आपण ही कारवाई करणार आहे। आपल्याला आठवत असेल की 7-8 महिने अगोदर आपण सगळे जे काढले होते ते पान टपऱ्या जी होती आणि जे ते विकत होते, अजूनही आम्ही त्याची कारवाई केलेली आहे। आपली परवा मीटिंग झाली, ते अजून काय असे असतील किंवा आले असतील तर त्याच्यावर आपण कारवाई करणार आहोत। तसेच आम्ही सगळी शाळांना पत्र आणि ईमेल्स लिहिलेले आहे की हे जे आहे याच्यावर तुम्ही लक्ष द्या, म्हणजे ओनर्स असतील किंवा प्रिन्सिपल्स असतील त्यांना आमचे पत्र गेलेले आहे आणि त्यांना अजूनही सांगितलेले आहे की तुम्ही एंटी नार्कोटिक्स सेल म्हणजे क्लब असे तुम्ही स्थापन करा आपले कॉलेजेस आणि शाळांमध्ये, जेणेकरून लोकांना वाटेल, मुलांना वाटेल की मी जाऊन त्यांच्याशी बोलू शकतोय, किंवा काउन्सिलर तुम्ही डिप्यूट करा। जिथे काय एखादा मुलं जर असतील की मला एक अडचण आहे, ती घरात सांगू शकत नाही, इतरांना सांगू शकत नाही, तो तिथे जाऊन कमीत कमी सांगू शकेल। माझं असं म्हणणं आहे की जो याच्यात पडतो, लहान मुलं असतील किंवा यंगस्टर्स असतील, तो पेशंट आहे, त्याला काढणे पण गरजेचे आहे। कारण एखादा त्याला आपण असं स्टिग्मा म्हणून केलं करत राहिलो तर त्याच्याकडे शेवटच्या काय म्हणजे हे राहणार उत्तर, तर आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी काम करावं। सर, एक मार्च 2024 से जून 2025